नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था श्री भाऊसाहेब महाराज की जय। राजा विलास सद्गुरू श्री काळभैरव महाराज की जय। परम पुजारी मौली की जय। पुन्हा पुन्हा दिवस यावा वाढ दिवस स्वामींचा पुन्हा पुन्हा दिवस यावा वाढ दिवस स्वामींचा तुम्ही असे येत राहावी तुम्हाला पाहिली वाढीसाठी शुभेच्छा सर्वांनी सुरुवातीला स्वामी महाराजांच्या नावाचा जय जयकार करायचा। राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय। राजाधिराज सद्गुरु श्री भाऊसाहेब महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री गुरुलिंगम महाराज की जय। राजाधिराज श्री काळसिद्धेश्वर महाराज की जय। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। आज तुम्हाला सगळ्यांना सांगायला आनंद वाटतो की मध्यंतरी आम्ही कर्नाटकातल्या काही मठांना भेटी दिल्या, म्हणजे दर्शनासाठी गेलो होतो तिकडे। त्यावेळेला निंबर्कीला गुरुलिंगम महाराजांच्या मठाला आम्ही भेट दिली आणि त्यांचं दर्शन घेतलं जाऊन तिथे। पण तिथे सगळ्यांना असं एक आपण म्हणतो ना गेल्यावर कसं भारल्यासारखं होतं, सगळ्यांना एकदम म्हणजे मॅग्नेट सारखे चिटकल्यासारखे झाले, यायलाच तयार नाही तिकडून कोणी। असं म्हणजे तिथे काही वेगळीच व्हायब्रेशन आम्हाला सगळ्यांना जाणवली।
याचं कारण काय आहे? आपला सगळा संप्रदाय स्वरूप संप्रदाय आहे. म्हणजे इथे फक्त स्वरूपाबद्दल बोललं जातं. बाकीच्या संप्रदायांमध्ये भरपूर काय काय हे करा ते करा सांगितलं जातं, पण आपल्या संप्रदायामध्ये फक्त स्वरूपाबद्दल सांगितलं जातं की तुमचं स्वरूप काय आहे, त्याला कसं ओळखायचं, कुणाच्या द्वारे ओळखायचं आणि त्याला प्राप्त कसं करायचं, त्याची कृपा संपादन कशी करायची. तर आज आम्ही तिकडून जाऊन आल्यावर आम्ही ठरवलं की आता गुरुलिंगजंगम महाराजांचे वाढदिवस म्हणजे जयंती आणि पुण्यतिथी दोन्ही पण करायचं. हे कार्यक्रम गोरेगावच्या मठात होत नव्हते, पण आम्ही ठरवलं जितकी माणसं येतील हरकत नाही, पण आम्हाला आनंद मिळतो ना बस त्याच्यासाठी करायचा. वास्तविक अशा भव्य दिव्य संतांची सगळे कार्यक्रम झाले पाहिजे, परंपरेत जेवढे आहेत तेवढे. असो, तर आपण आज त्यांचा पहिला वाढदिवस साजरा करतोय आपल्याकडे. आपल्या हस्ते सगळ्यांच्या म्हटल्यानंतर पहिला आपण त्यांचा जय जयकार करूया. बोला जय जयकार जय जयकार स्वामींचा. बोला जय जयकार स्वामींचा. स्वामी निंबर्गी महाराजांचा जय जयकार. स्वामी निंबर्गी महाराजांचा जय जयकार. बोला जय जयकार स्वामींचा. बोला जय जयकार स्वामींचा. स्वामी भाऊसाहेबांचा जय जयकार. स्वामी भाऊसाहेबांचा जय जयकार. बोला जय जयकार स्वामींचा. बोला जय जयकार स्वामींचा. स्वामी सिद्धरामांचा जय जयकार. स्वामी सिद्धरामांचा जय जयकार. बोला जय जयकार स्वामींचा. बोला जय जयकार स्वामींचा. स्वामी काटसिद्धांचा जय जयकार. स्वामी काटसिद्धांचा जय जयकार. बोला जय जयकार स्वामींचा. बोला जय जयकार स्वामींचा. आता वास्तविक गुरुलिंगजंगम महाराजांच्या बद्दल आम्हाला काही माहिती नव्हतं, कारण त्यांचं पुस्तकच आमच्याकडे नव्हतं. पण तिकडे गेल्यानंतर स्वामींचं आम्ही पुस्तक घेतलं, कारण त्यांचा वाढदिवस साजरा करत असताना त्यांच्याबद्दल त्यांचं ज्ञान त्यांची माहिती आपल्याला असलीच पाहिजे. असो, तर या गुरुलिंगजंगम महाराजांचं आज बोलायचं झालं तर वास्तविक आज आपलं हे काय आहे समास सद्गुरु स्तवन. आता सद्गुरु वर्णवेना कुठल्याही ब्रह्मज्ञानी संतांचं, क्षत्रिय ब्रह्मनिष्ठ ब्रह्मज्ञानी संतांचं वर्णन तुम्हाला करता येणार नाही. म्हणजे या मायेने तयार झालेल्या शरीराला, या शरीराने त्यांचं वर्णन करता येणार नाही, कारण ते म्हणजे काय, गुरु साक्षात परब्रह्म. ही परब्रह्म वस्तूच ते झालेले आहेत, त्यांचं काय वर्णन करणार. म्हणजे स्वतः रामदास स्वामीने म्हटलंय, तेथे मध्ये मूर्खाची मती पवाडेल कोठे. मग आपण काय वर्णन करणार. असो,
पण जे काय मला थोडी माहिती मिळाली ती माहिती म्हणजे त्याच्यावरून कळलं की खूप ग्रेट आहे ते संत. आता गुरुलिंगम महाराजांचा जन्म 1790, काही पुस्तकांमध्ये 1789 आहे, काही पुस्तकांमध्ये 1790 साली सोलापूरला झाला. म्हणजे ते सोलापूर पंढरपूर सगळं जवळ आहे, तुम्हाला माहिती आहे. आपले सिद्धरामेश्वर महाराज पण सोलापूरचे, आणि हे पण यांचा जन्म कुठे झाला? सोलापूरला. आणि यांचं नाव लहानपणी काय ठेवलेलं होतं? नारायण. यांना नारायण महाराज म्हणून ओळखायचे सगळे. आणि यांचं आडनाव होतं नीलवाणी. आता यांना लहानपणापासून, लहान मुलं बघा कसा आता खेळकर आहे, सांगितल्यावर लगेच करून दाखवलं, तसं खेळीमेळीने खोडकर वृत्ती ज्यांची असते असे गुरुलिंगम महाराज लहानपणी होते, नारायण. मग हे खेळण्यामध्ये आपल्या सगळ्या मित्रांबरोबर सवंगड्यांबरोबर खेळत राहायचे, अभ्यास करायचा नाही वगैरे वगैरे ते सगळं. मग तेव्हा त्यांच्या वडिलांनी बघितलं की आज जास्तीत जास्त वेळ तर खेळतच असतो. आणि 26-27 वर्षापर्यंत त्यांची ही वृत्ती अशीच होती. तेव्हा घरातल्यांना काळजी वाटली आणि त्यांचे वडील त्यांना एकदा म्हणाले की अरे तू असेच वेळ घालवणार का? इतका मोठा तू झालास, तुला हुशारी कधी येणार? कारण वडिलांना काळजी वाटली, एवढा मोठा झाला तरी अजून काही म्हणजे नोकरीचं काही नाही, लग्नाचं तर काहीच बघता येत नाही. असो, तर त्यांनी त्यांना सांगितलं की तू एवढा मोठा झालास तरी तुला हुशारी कधी येणार? तेव्हा त्यांना ते शब्द खूप लागले आणि त्यांनी ते ऐकल्याबरोबर म्हणजे ते खेळण्याचं सोडून दिलं आणि कुठे गेले ते? पंढरपूरला. पंढरपूरला गेले ते. आणि पंढरपूरला म्हणजे जे पंढरपूरचे विठोबाच्या ठिकाणी आहेत त्यांच्या ठिकाणी दर्शनाला ते गेले. आणि तिथे त्यांनी ठरवलं की आपण काही खायचं नाही जोपर्यंत आपल्याला गुरु मिळत नाहीत. आणि मग त्यांना स्वप्नात येऊन म्हणजे पांडुरंगाने सांगितलं की तू सिद्धगिरीला जा, तिथे जे काळसिद्धेश्वर महाराज आहेत ते तुझी वाट बघतायत. ते त्यांनी ऐकलं आणि ऐकल्याबरोबर लगेच घरी आले ते आणि सरळ सिद्धगिरीला गेले. आता सिद्धगिरीला गेले त्यावेळेला आपलं हे जी परंपरा आहे ही कशी आहे? दिव्य भव्य परंपरा आहे. आणि यामध्ये कोणाला महत्त्व आहे जास्त? सद्गुरूंना आणि सद्गुरूने दिलेल्या ज्ञानाला. तेव्हा जे काळसिद्धेश्वर महाराज होते त्यांना सुद्धा हे सगळं द्यायला आपल्यासारखा शिष्य पाहिजे होता. आणि तसाच ते शिष्य शोधत होते. आणि त्यांच्याकडे बरोबर ते हजर झाल्यावर तिथे समोर आल्यावर ते होते 22वे काळसिद्धेश्वर. आपले महाराज होते 26वे मठाधिपती आणि हे होते 22वे मठाधिपती. आणि यांच्यासमोर त्यांनी गेल्यावर त्यांना ओळखलं आणि त्यांना ते असे बाहेर एका गुहेमध्ये घेऊन गेले आणि तिथे गुहेमध्ये त्यांनी अनुग्रह दिला. आणि जसा तिथे अनुग्रह घेतला त्यांच्यामध्ये तिथून बदल व्हायला सुरुवातच झाली. म्हणजे जशी जमीन एकदम सुपीक असते, नुसतं धान्य टाकलं की लगेच ते उगवतं, तसं इथे यांचं सगळं काय होतं? देवावर विश्वास असल्यामुळे सदाचरण आणि आत्मज्ञानावर त्यांचा भर होता. म्हणजे पुढे त्यांना काळसिद्धेश्वर महाराज यांच्याकडून अनुग्रह मिळाल्यानंतर त्यांना साधन करायला सांगितलं की तुम्ही आता पहिल्या आधी साधन करा, ध्यान धारणा करा, नामस्मरण करा आणि मग हे केल्यानंतर तुमची पॉवर जी आहे ती तुमची जागी होईल आणि तुम्ही दुसऱ्यांना बोध करू शकाल. म्हणजे ते तिथून त्यांना नमस्कार करून ते निघून गेले आपल्या घरी. म्हणजे त्यांनी आज्ञाच दिली त्यांना, आता तुम्ही घरी जाऊ शकता. आणि घरी गेल्यावर त्यांनी आपलं साधन चालू ठेवलं आणि नामस्मरण भजन वगैरे हे सगळं चालू ठेवलं. पण पुढे त्यांचं लग्न केल्यामुळे त्याच्यात जरा खंड पडायला लागला त्यांच्या साधनेमध्ये. हे तिथे 22वे काळसिद्धेश्वर महाराज जे होते त्यांना समजलं होतं. त्यांनी ते ओळखलं आणि ते स्वतः त्यांच्या गावाला गेले. हे कुठे राहत होते महाराज? निंबर्गी यांच्या गावाचं नाव जिथे आपण जाऊन आलो ते निंबर्गी. ते निंबर्गी तालुका इंडी, जिल्हा बिजापूर, जिथे त्यांचा आता मठ आहे, जिथे त्यांचं स्थान आहे त्याच गावात ते राहत होते.
आणि काहीतरी प्रपंचाला मार्ग पाहिजे पैसे मिळवण्यासाठी, म्हणून मेंढपाळाचा धंदा करत होते. त्या मेंढ्या सांभाळत होते ते. पण ते करत असताना लक्ष कुठं असायचं त्यांचं? ईश्वराकडे. म्हणून तसं त्यांना जेव्हा कळलं आणि स्वतः काळ सिद्धेश्वर त्यांच्या निंबर्गीला गेले. ते निंबर्गी गावात राहत होते म्हणून त्यांना निंबर्गी महाराज म्हणतात. आणि हे गुरुलिंग जंगम महाराज नंतर झाले बरं का. त्यांचं नाव पहिलं नारायण होतं, नागप्पा. आणि मग ते तिथे गेल्यानंतर त्यांना सांगितलं की तू जे सांगितलंय साधन ते पूर्ण करत नाहीस. ते साधन तू पूर्ण कर, ध्यानधारणा कर, नामस्मरण कर, आत तुझं लक्ष ठेव, बाहेर ठेवू नको, आत लक्ष दे. कारण सगळ्या संतांनी काय सांगितलं, जे काही सगळं आहे ते आत आहे. महाराजांना एकाने विचारलं तुमची जात कोणती? महाराज म्हणाले जा आत. काय उत्तर दिलं महाराजांनी? जा आत. आता त्या माणसाला काय कळलं असेल जा आत म्हटल्यावर? ज्याला ही अध्यात्माची बैठक आहे, ज्याला त्याचं बेसिक ज्ञान आहे त्याला कळेल ही भाषा, बाकीच्यांना काय कळणार? पण महाराजांना त्यांना सांगायचं जा आत म्हणजे कारण, महाकारण, स्थूल, सूक्ष्म हे जे चार देहाच्या पलीकडे आतमध्ये ते ईश्वर, ते परमात्मा आत राहतो तिथे, त्याला शोध. म्हणजे सगळ्या संतांनी तेच दाखवलं. तुकाराम महाराजांनी बघितलं तर आपल्याला तेच दिसतं की देव हृदय अंतरी भेटी नाही जन्मवरी. सगळ्या संतांनी तेच सांगितलं. ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलं? तैसा हृदयामध्ये मी श्रीराम. कुठे दाखवलं स्थान? हृदयामध्ये. म्हणजे मला इथे सांगायचं काय? तसंच त्यांनी काळसिद्धेश्वर महाराजांनी त्यांना सांगितलं की तुझं लक्ष आतमध्ये असू दे. आणि मग ते त्यांनी साधना एवढी खडतर करायला सुरुवात केली गुरूंनी सांगितल्याप्रमाणे. जसं एक गुरु आपल्याला चांगले भेटले, आपली पूर्वतयारी सगळी झालेली आणि गुरु भेटले, बस लगेच जसं दिवा तयार आहे, तेल घातलेलं आहे, वात आहे, नुसती काडी लावली की बस प्रकाश. तसं ज्यांचं असं सगळं तयार असतं त्यांना फक्त एक गुरूंच्या काडी लावण्याचा प्रकाशाची एक आवश्यकता असते. पहिली सगळी बैठक त्यांची तयार असते. तसं त्यांनी गुरूंची आज्ञा म्हणून काय केलं? 36 वर्ष त्यांनी साधना केली. आणि साधना केल्यानंतर, इतकी वर्ष केल्यानंतर काय वाया जातील का हे सगळं केलेलं? याच्याने काय झालं? त्यांना एक नवीन शक्ती प्राप्त झाली. आणि ते आपल्या सगळ्या सवंगड्यांना दासबोध, एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराज यांच्यावर सांगायला लागले, बोलायला लागले आपल्या मित्रांशी. आणि काळसिद्धेश्वर महाराजांनी त्यांना आज्ञा दिली की आता तुम्ही जन उद्धार करायला हरकत नाही. म्हणजे तुमची सगळी पूर्वतयारी पूर्ण झालेली आहे, तुम्ही पास झालात आमच्या परीक्षेमध्ये, आता तुम्ही जन उद्धार करायला तुम्हाला हरकत नाही. आणि हे ऐकल्याबरोबर त्यांना तोपर्यंत ती सगळी प्रेरणा झालेलीच होती आतून. आणि त्यांनी सगळ्या आपल्या येणाऱ्या जाणाऱ्या, जवळ येणाऱ्या, शेजारी बोलणाऱ्या सगळ्या लोकांना, मित्रांना वगैरे सगळ्यांना त्याच गोष्टी सांगायला सुरुवात केल्या. दासबोध, रामायण, नंतर तुम्हाला सांगू एकनाथी भागवत, गीता, या सगळ्यांचं सार एकच आहे, लक्षात ठेवा. सगळ्यांचा भर कशावर आहे? स्वरूपावर, आत्मज्ञानावर आहे. त्याच्याबद्दल बोलायला त्यांनी सुरुवात केली. आणि या सगळे लोक त्यांचे हळूहळू शिष्य व्हायला लागले. बघा तुकाराम महाराज जे होते ते तुकाराम महाराज आपला संसार तर त्यांनी केला, म्हणजे वरकणी लोकांना दाखवायला संसार केला त्यांनी, पण संसारात होते का ते? नाही. ते ईश्वर चिंतनात मग्न होते. म्हणजे संसारी असावे असोनी नसावे, संसारात तर आहेत पण त्यात नाहीत असे ते राहत होते. आणि ते पुढे सदैव वैकुंठाला गेलेले आहेत. म्हणून तुकाराम महाराजांचा प्रत्यक्ष दुसरा अवतार म्हणजे गुरुलिंग महाराज आहेत असं त्या पुस्तकात दिलेलं आहे की त्यांना तुकाराम महाराजांचा अवतार समजत होते. आणि भाऊसाहेब महाराज पूर्ण दासबोधावर बोलत होते. दासबोध त्यांचा पूर्ण तोंडीपाठ होता, म्हणजे काही विचारलं तरी त्यांना सांगता येत होतं. म्हणून त्यांना रामदास स्वामींचा अवतार म्हणतात. म्हणजे जे दासबोध ज्यांनी लिहिला त्यांचे विचार काय होते पूर्णपणे आत्मसात करून ते पुन्हा लोकांना सांगणं, म्हणून त्यांना पण काय रामदास स्वामींचा दुसरा अवतार म्हटलेला आहे. तसं यांना तुकाराम महाराजांचा अवतार म्हटलाय. मग बघा तुम्ही, परमश्रेष्ठ सद्गुरूंमध्ये यांची गणना केली जाते. गुरुलिंग महाराजांची श्रेष्ठ गुरूंची जी परंपरा आहे ते एक वेगळे आहेत.
आणि आता आपल्याला असे श्रेष्ठ गुरु बघायला मिळतात का? नाही. आता आपण बाहेर बघतो काय वेगळंच आहे सगळं. असो, तर अशी जी श्रेष्ठ गुरूंची परंपरा होती त्यात दुर्लिंग जंगम महाराजांना समजलं जात होतं. आणि मग आता यांनी जेव्हा बोध करायला सुरुवात केली सगळ्यांना, तेव्हा त्यांनी पहिला बोध कशावर केला? ते म्हणायला लागले सगळ्यांना की जात पात पंथ धर्म सगळं एकच आहे. सगळ्यांना त्यांनी काय केलं? समभावानी बघितलं. आता हा हरिजन आहे आणि तो ब्राह्मण आहे आणि तो मराठा आहे म्हणून त्याला महत्व आहे, हा एक कालचे म्हणून यांना महत्व. हा भाव त्यांच्याकडे नव्हता, तर काय होतं? समभाव. म्हणून आपले महाराज पण नेहमी त्याच्याबद्दलच बोलायचे. मी ब्राह्मण, मी लिंगायत, मी मराठा, मी जैन, मी गुजराती, यात मी एकच आहे. या मी एकच असल्यामुळे मीलाच अनंत नाव आहेत. जसं महाराज उदाहरण द्यायचे, काबीची झाले करू सुवर्णाची झाले अलंकारू, तैसामध्ये एकाचा विस्तारू ते हे जग. जसं सोनं एकच, अलंकार अनेक आहेत, अलंकारांची नावं अनेक आहेत, पण सोनं एकच आहे. तसं जगात धर्म एकच आहे, पण आम्ही प्रत्येक जण अज्ञानाने म्हणतो काय माझा धर्म श्रेष्ठ आहे. पण असे पोचलेले संत जे आहेत ते काय म्हणतात? धर्म एकच. म्हणून महाराजांनी चक्क पुस्तक लिहिलं होतं, जगात धर्म एक. आणि ते महाराजांनी स्वतः रफ लिहून काढलं होतं. आणि मला त्यांनी सांगितलं की जेवढी पुस्तकं मी लिहिणार आता, तू माझ्याजवळ राहतेस म्हटल्यानंतर मी जसं जसं मला सुचतं तसं तसं मी लिहित जातो. तू हे सगळं फेअर करायचं आणि कुठे टिंब राहिलं असेल, कुठे फुल स्टॉप, कॉमा वगैरे हे सगळं तू द्यायचं. आणि मला सांगायला आनंद वाटतो की महाराज एक पुस्तक तयार केलं की माझ्याकडे ते कागद द्यायचे आणि मला म्हणायचे ते वाक्य पूर्ण कर, काय राहिलं असेल त्याच्यात घाल. आणि ते सगळी जी छोटी छोटी पुस्तकं आहे, आनंद साक्षात्कार, शास्त्राकरता मानव की मानवाकरता शास्त्र, किंवा जगात धर्म एक, हे सगळी जपानुष्ठान, ही सगळी पुस्तकं महाराजांनी मी त्यांच्या जवळ असताना लिहिलेली आहेत. आणि सकाळी उठून चहा प्याले की कोचवर बसायचे आणि डायरी हो त्यांच्या हातात. फक्त त्या डायरीवर ते पेननी प्रवचनात लिहायचे ते सगळे त्यांचे विचार. बरं, आपल्याला टेबल खुर्ची लागतो, टेबल लॅम्प लागतो, सगळं लागतं, पण महाराज असे बसून याच्यावर डायरी यायचे पायावर आणि लिहायचे. खरंच मला आश्चर्य वाटायचे, अक्षर जसं पहिल्या पानावर तसंच शेवटच्या पानावर होतं. म्हणजे हे बघा संतांची कमाल. आपल्याला सगळ्या चांगल्या गोष्टी लागतात आता. म्हणजे माझ्यावरून सांगते, सॉफ्ट पेन पाहिजे, चांगला उजेड पाहिजे, वारा पाहिजे, तेव्हा आपण लिहू शकतो, वाचू शकतो. स्वामींचं तसं नव्हतं. सकाळी फक्त बारीक लाईट, आमच्याकडे मठात तर मोठे लाईट नव्हते. त्यांनी सगळे मोठे लाईट काढून टाकलं. म्हणाले, हे बाई, हे सगळे छोट्या लाईट लावायचे. बिल येतं आम्हाला, तुला काय सांगायला. आम्ही काय तुझे आत्ता लाईट आले, पहिले लाईट नव्हते तर आम्ही कंदिलातच राहत होतो. म्हणजे त्यांना बघा कमी खर्चात कसं चांगलं राहता येईल. खर्च कशासाठी जास्त करायचा. आम्ही इस्त्रीचे कपडे त्यांना द्यायची मी, तर ते म्हणाले तू आल्यापासून हे आमचा खर्च चालू झाला. आधी आम्ही काय करत होतो, कपडे धुतले की गादी खाली ठेवत होतो आणि त्या पलंगावर झोपायचं गादीवर, म्हणजे आपोआप इस्त्री होते खाली. मी म्हटलं महाराजांना नाही, राजाने राजासारखंच राहिलं पाहिजे. तुम्ही पैसे नका देऊ मला, मी भावाकडून घेईन, पण तुम्हाला इस्त्रीचेच कपडे देणार मी असेपर्यंत. या पहिल्या बायकांनी दिले तुम्हाला धुतलेले कपडे आणि गादी खालचे काढून, मी नाही देणार. मी स्वतः इस्त्रीचे कपडे वापरते म्हटल्यानंतर महाराजांना अशी देत कमी. मग महाराजांनी मला ओरडायचे, मला म्हणाले हे खर्च सगळा तू आल्यापासून चालू झाला, तुमचे मठाचे नको आम्हाला, माझा भाऊ देतो, ते पैसे मी भरले. असो, मला सांगायचं कर्तव्य काय, काय तुम्हाला कारण की संत हे कसे असतात, साधे असतात, त्यांची राहणी साधी, उच्च विचारसरणी असते. तसं इथे त्यांचा संतांचा कशावर भर होता, स्वधर्मावर भर होता आणि समभाव. महाराज येणाऱ्या प्रत्येकाला विचारायचे तुमची जात कोणती, मराठा. मग मराठा असाल तुम्ही, पण तुमचं मूळ पुरुष कोण आहे माहिती आहे तुम्हाला. तर ते सांगायचे मराठाच. म्हणाले अस्पृश्य कोण म्हणतं. आता एखाद्या मराठाला म्हटलं, 96 कुळी मराठाला की तू अस्पृश्य, तुझा मूळ पुरुष ऐकेल का तू. ते लगेच चिडायचे महाराजांच्यावर. मी मागून तूड करायची, बोलू नका महाराज आहेत. महाराज म्हणाले
जगामध्ये सगळ्यात स्पृश्य वस्तू आहेत, पदार्थ आहेत. आता याला हात लावतो तो स्पृश्य, याला हात लावतो तो स्पृश्य, इथे हात लावतो स्पृश्य. म्हणजे ज्या ज्या वस्तूला आपल्याला डोळ्यांनी दिसते आणि स्पर्श करता येतो त्या सगळ्या स्पर्शजन्य वस्तू आहेत. अस्पृश्य एकच आहे, तो परमात्मा. त्याला हात लावता येतो का? नाही. तो दिसतो का? नाही. म्हणून म्हणाले तुमचा मूळ पुरुष कोण आहे? परमात्मा. त्याच्यापासून तुमची निर्मिती आहे. आई वडील एक निमित्त आहे, पण त्याची कृपा होती म्हणून तुम्ही आले. हो, आता बरोबर आहे, आता बरोबर आहे. म्हणजे बघा संतांचं किती, त्यांची जी काय त्यांच्या कन्सेप्ट आहेत ना, किती क्लिअर आहेत आणि घट्ट आहेत. कोणी काही सांगितलं तरी बदलणार नाहीत. आणि असं बाळकडू आपल्याला मिळालेलं आहे की जगात धर्म एक. महाराज जसं रामदास स्वामींनी म्हटलं, धर्माचे टवाळ, ही टवाळखोरी आहे चक्क. माझा धर्म श्रेष्ठ, माझा धर्म. अज्ञानाने माणूस म्हणतो. एकच मानवजात, मानव धर्म सुद्धा एकच, मानवजात सुद्धा एकच. म्हणून त्यांनी काय शिकवण दिली सगळ्यांना? सदाचार आणि आत्मध्यान, या दोन गोष्टीवर गुरुलिंगम महाराजांचा भर होता. सदाचार म्हणजे काय? चांगलं वागायचं. चांगलं वागलं तर त्याची फळं कशी? चांगली. वाईट वागलं त्याची फळं काय? वाईट. ठरलेलंच आहे. तुम्ही जे कर्म कराल त्याचा, इथे त्यांनी त्या पुस्तकात लिहिलेलं आहे की प्रत्येक माणूस कर्म करतो, पण ते कर्म करत असताना जसं अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारलं की जी काही कर्म लोक वेगवेगळे करतात त्या कर्माचं फल तसंच मिळतं का? तेव्हा श्रीकृष्णाने सांगितलं, हो, कर्माचं फल तसंच मिळतं. कारण प्रत्येक कर्मामध्ये ते व्यक्त होण्याची प्रचंड शक्ती आहे. ते व्यक्त होतच होतं, असं त्यांच्या पुस्तकात दिलेलं आहे. म्हणजे याच्यासाठी गुरुलिंग महाराजांना एकाने प्रश्न विचारला की मग आम्हाला चांगले सुख मिळण्यासाठी, आम्हाला चांगले दिवस येण्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे? अरे, कर्म करणं तुमच्या हातात आहे ना. पण जसं अर्जुनाने सांगितलं की मी याच्यातून आता कसा सुटू शकतो? तुम्ही तर मला इकडे करायला सांगताय, युद्ध कर म्हणून. मग कसे सुटू शकतो मी? ते म्हणाले, कर्म करायचा अधिकार तुला आहे. चांगलं कर्म कर. चांगलं कर्म केलं की तुला सुख मिळेल, आनंद मिळेल. आणि वाईट कर्म मिळालं की माणसाला काय मिळतं? दुःख मिळतं. म्हणून इथे त्यांनी कर्म सिद्धांत मांडलेला आहे की प्रत्येक कर्मामध्ये त्याचं फळ देण्याची प्रचंड शक्ती असते. आणि जसं विस्तव म्हटलं की हात भासतोच, तसं कर्म केलं की त्याचं फल हे 100% तुम्हाला मिळतं. कारण ही एक प्रक्रिया आहे, ती चालू राहते. म्हणून काही लोक बघा चांगल्याच सत्संगात जातात, चांगल्याच लोकांमध्ये बसतात, चांगलंच ऐकतात, चांगलीच सेवा करतात, जेणेकरून आपल्याला आनंद, समोरच्याला आनंद. या सेवेमध्ये बघा, तुम्ही आता सत्संगात जर तुम्ही गेला तर तुमचं आचरण वगैरे सगळं चांगलं राहतं की नाही? आपोआप चांगलं राहतं तिथे गेल्यानंतर. तर तिथे जे आपल्याला संतांच्या सहवासात आपण बसतो त्यांचा इम्पॅक्ट आणि त्यांच्या म्हणजे व्हायब्रेशन जी त्यांच्या जवळ असतात ती सगळी आनंदाची असतात. त्यामुळे दुःखाचा प्रश्नच येत नाही आपल्याला. दुःख आपल्याला असलं तरी आठवत नाही, इतका सत्संगाचा परिणाम आहे. म्हणून सत्संगी निजपद प्राप्ती जाण निश्चित उद्धवा. उद्धवाला सांगितलं की सत्संगानेच तुला निजप्राप्ती होईल, अन्यथा नाही. तुम्ही आणि काय काय करा, काही होणार नाही. संतांच्या सहवासात जायला पाहिजे. जसं हा दिव्य भव्य जो आपला संप्रदाय, याच्या सद्गुरूंना महत्त्व आहे. आणि सद्गुरूंना महत्त्व असल्यामुळे गुरुलिंग महाराजांनी जे काही लिखाण केलेलं आहे त्या लिखाणामध्ये प्रत्येक प्रकरणाची सुरुवात सद्गुरूंना नमस्कार करून, मंगलाचरण करून केलेली आहे. म्हणजे सद्गुरूंना विसरलेले नाहीत ते. प्रत्येक ठिकाणी सद्गुरूंना त्यांनी वंदन केलेलं आहे. सुरुवातच त्यांनी त्याची केलेली आहे. तुम्ही ज्ञानेश्वरी बघा, पहिला नमस्कार त्यांनी आत्मस्वरूपाला केलेला आहे. ओम नमोजी आद्या, जिथून आपली सगळ्यांची सुरुवात झाली, जो प्रारंभ आहे आणि ज्याचाच शेवट आहे, त्या आद्य तत्वाला त्यांनी नमस्कार केलेला आहे. आता आणि पुढे त्यांनी म्हणणार, पुढे तर वंदिला आम्ही श्री गुरुची. म्हणजे पहिलाच नमस्कार आत्मस्वरूपाला केल्यावर पुढे तर वंदिला आम्ही श्री गुरुची, त्यांना नमस्कार केलेला आहे. दुसरे कोणीच नाही मध्ये.
कारण सद्गुरूपासून आहे. आता त्यांनी मगाशी अभंग म्हटला, सद्गुरू वाचवणे सापडेने सोय. कुठेही गेलं तरी तुम्हाला हे ज्ञान सद्गुरूशिवाय मिळणार नाही. तुम्ही खूप म्हणाल आम्ही हे केलं ते केलं ते केलं ते केलं, अरे पण त्यांचा आशीर्वाद तुम्हाला त्यांच्या मुखातून तुम्हाला अनुग्रह व्हावा लागतो. त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर व्हावा लागतो तरच ते होतं. झाडं किती मोठी असली तरी जोपर्यंत वसंत ऋतूचं आगमन होत नाही तोपर्यंत झाडं फळा फुलाला येत नाहीत. आता वसंत ऋतू चैत्र महिन्यापासून चालू झाला की नाही, झाडं तुम्हाला दिसतात की नाही, नवीन पानं आलेली, पहिली पानं झडली, नवीन पानं आली, कोवळी पानं ती मोठी झाली, झाड हिरवगार झालं. तुम्हाला कळलं वसंत ऋतू कधी आला ते? नाही कळलं. फक्त कोकिळेला कळतं, पक्ष्यांना कळतं वसंत ऋतूचं आगमन झालेलं. आम्हाला रोजचा दिवस सारखाच वाटतं. म्हणून कोकिळाच्या इतके दिवस बंद असतात ओरडायच्या, तेव्हा त्या चालू होतात ओरडायला. त्यांना कंठ फुटतो तेव्हा आणि त्या गोड गायला लागतात. म्हणून आपल्याला कुठून तरी आवाज आला की आपण लगेच खिडकीजवळ येतो, काय आज कोकिळ ऐकायला लागली, मिळाली किती दिवसातून. कारण त्यांना त्या दिवसात कंठ फुटतो वसंत ऋतूमध्ये. म्हणजे वसंत ऋतूचं आगमन झालेलं आपल्याला कळत नाही. इतके आपण संसारात आणि त्याच्या जी काय कर्तव्य त्याच्यामध्ये इतके आपण अडकलेले आहोत. बघा, ते पक्ष्यांना कळतं पण आपल्याला कळत नाही. असो, तर इथे मी तुम्हाला काय सांगत होती? हा, वसंत ऋतूचं झालं रे. हे कशाबद्दल सांगत होती मी? हा, काय 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 करतात जरा सांगा उभं राहून मोठेने. तर तुम्ही पण माझ्यासारखेच. हा, सदाचार आणि आत्मध्यानावर त्यांनी भर दिलेला आहे. हा सदाचार मी तुम्हाला सांगत होती. हा सदाचार म्हणजे हे चांगलं वागणं वगैरे, हे कर्मसिद्धांत झालं. आणि दुसरं त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही चांगलं कार्य करत जा, सगळ्यांची आनंदाने वागत जा आणि सगळे आपलंच रूप आहेत असं समजून. म्हणून महाराज बघा ओरडायचे प्रत्येकाला, पण थोड्या वेळी त्यांचा राग निघून जायचा. परमनंट त्यांचा राग राहत नव्हता कोणाजवळ. महाराजांनी एकेकाला काठीने मारलेलं आहे, पण थोड्या वेळी त्याला सगळं विसरून. म्हणून स्वामी रामकृष्णांनी म्हटलंय की संतांचा राग कसा असतो, पाण्यामध्ये काठी टाकली तर पाणी दूर होतं का? थोड्या वेळाने परत ऐकून जातं. तसं हे पुन्हा आपल्या अनुसंधानामध्ये जातात, विसरून जातात की आपण रागवलो होतो त्याच्यावर. त्याच्या लक्षात असं त्या माणसाच्या, पण संतांच्या लक्षात नसतं ते. संत सगळे विसरून जातात. का तर आपल्या आनंदात असतात, ते आपल्या अनुसंधानात असतात. असं ते म्हणाले तुम्हाला, तुम्ही सगळ्यांशी समभावाने राहता, कारण आपल्या आणि तुमच्यामध्ये आत्मतत्व एकच आहे. म्हणून गौतम बुद्ध बघा, लोक त्यांच्या अंगावर थुंकले, एक जण तर 10-15 वेळा त्यांच्या अंगावर थुंकला. तेव्हा ते त्यांना म्हणाले की काय मित्र, अजून काय करायचं राहिलंय का बघ. काय म्हटलं त्यांनी त्याला? मित्रा म्हटलं, मित्रा. पण आतून त्यांना माहिती होतं की याची फजिती होणार आहे. फजित तर होते, त्याच्यात वादच नाही. संतांना त्रास दिल्यावर काय होईल? पण नंतर तोच कंटाळला थुंकणारा माणूस, आणि नंतर त्यांना शरण गेला. म्हणाले तुम्हाला काय रागत येत नाही, मी नुसतं तुमतोय, आपलं तुमतोय. असं तर संतांचं हे काय असं, त्या आत्मदृष्टी ते बघतात. म्हणून महाराज बघा स्टेजवर कोल्हापूरला आमच्या पण कपाळाला कुंकू लावायचे आणि हातात पायाला करायचे. त्याच्यातला एक जण बोलला की आम्हाला कशाला पाय पडतो आणि आम्हाला काय कुंकू लावतो? महाराज म्हणे तुम्हाला नाही लावत, तुमच्या हात जो आहे त्याला लावतो. म्हणजे लक्ष कुठे त्यांचं? आपल्या आत. आणि आम्ही कुठे बघतो? बाहेर. मग ते आत बघतात की नाही. त्यांनी महाराजांनी लगेच त्याला सांगितलं की तुम्हाला नाही लावत, तुमच्या आत जो बसलाय ना त्याला लावतोय. मेलेल्या माणसाला कोण लावेल? आतला निघून गेलाय. मग आम्हाला एवढं महत्व काय आहे? हे नमस्कार चमत्कार कशाला आहेत? त्याला आहेत आतल्याला. आम्ही उगीच म्हणतो मला एवढ्या लोकांना नमस्कार केला, हे केलं ते केलं. आपण लावूनच घ्यायचं नाही काही. तो आत आहे म्हणून सगळं चाललेलं आहे. तू लावून घेतलं, मला म्हटलं की झाली फजिती सुरुवात.
महाराज म्हणायचे आपले. म्हणजे मी म्हणजे अज्ञान, मी म्हणजे मीपण म्हणजे अज्ञान, संघ जडाला. रामदास स्वामींनी म्हटलंय, मी म्हटलं की तिथे अज्ञान आलं आणि अज्ञान आलं की संघ जडला सगळाच, पुन्हा येरदार चालू झाली. असो, तर त्यांनी तिथे हे सगळं सांगितलं मी तुम्हाला. आणि पुढे त्यांनी एक छान सल्ला दिलेला आहे सगळ्या लोकांना. म्हणजे जेवढे प्रवचन ऐकायला बसायचे तेवढं त्यांना सगळ्यांना त्यांनी सांगितलं की तुमच्या घरामध्ये कलह का होतात, तर तुम्ही एकमेकांकडे त्या ह्याच्याने दृष्टीने बघत नाही. दुसरी गोष्ट काय त्यांनी सांगितलं की जे लोक आता रिटायर झालेले आहेत त्यांनी आपल्या मुलं जर आपली चांगली नोकरी करणारी असतील आणि त्यांची लग्न झालेली असेल, त्यांच्याकडे सगळा व्यवहार देऊन प्रपंचाकडे दुर्लक्ष करून न डोकावता प्रपंचात आपला आत्मध्यानात राहिलं पाहिजे, असं गुरुलिंग महाराजांनी सांगितलंय. मी नाही सांगत, पुस्तकात वाचा. असं जर केलं त्यांनी, त्या मुलांच्या प्रपंचामध्ये जर नाही पडले तर भांडण होईल कशाला. कलह सगळे थांबतील की मोठे लोक जे दुसऱ्या लोक नवीन तरुण पिढीच्या भानगडीत पडतात तसं न करता तुम्ही तुमच्या आनंदात राहा. आणि तसं जर तुम्ही आनंदात राहिलात, तुम्ही गागवतच राहिला, तर त्याच्यामुळे काय होईल, तुमची हानी होईल. त्यांनी सांगितलंय की एक त्यांनी महत्त्वाचं सांगितलं की परमार्थी आणि प्रपंची दोन वाट आहेत ना, प्रपंच आणि परमार्थ, प्रवृत्ती आणि निवृत्ती. तर या प्रपंचामध्ये काय माणसांना सवय झालेली असते, म्हणजे महाराज एक मंत्र देतात, पण तुकाराम महाराज काय म्हणतात, यांचा मंत्र वेगळा आहे. कसं करू काय करू, कसं करू काय करू, हा मंत्र दिवसभर जपत असतात. आणि त्याच्यामुळे काय होतं, त्यांची मनस्थिती, हातातलं काम सुद्धा थांबून जातं, स्पीड कामाचा कमी होऊन जातो, डोक्याला ताप होतो आणि चिंता पाठी लागतात. हे सगळं गुरुलिंग महाराजांनी लिहून दिलंय. म्हणून तुम्ही चिंता करू नका. चिंतेचं रूपांतर कशात होतं, चितेमध्ये. म्हणून चिंता करू नका. सगळ्या संतांनी सांगितलंय, चिंता करायची असेल तर त्याची चिंता करा, तुम्हाला कधी प्राप्त होईल. बाकीच्या गोष्टीची चिंता करू नका. म्हणजे इथे गुरुलिंग महाराजांनी पण तेच सांगितलेलं आहे की चिंता करू नका. स्वतःच्या बद्दल स्वरूपाची चिंता करा, आत्मस्वरूपाची चिंता करा, तिकडे लक्ष ठेवा, परमार्थावर भर द्या, प्रपंचामध्ये जास्त अडकू नका म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आपल्याला दुःख का होतं, प्रपंचात अडकल्यामुळेच होतो. 100 वर्षाची माणसं होईपर्यंत प्रपंचात अडकलेली असतात. आता बघा, काल मी ओरडून सांगितलं, किती माणसं घरी राहिली आहेत बघा आता. म्हणजे यांना प्रपंच आवडतोय ना, इथे आलेत ते परमार्थी आहेत. अहो, तुमच्यासाठी एवढा कार्यक्रम करतो आणि सगळं करतो आणि तुम्ही लोक येत नाहीत आणि काय काय कारण सांगत बसतात. ज्याला खरी आवड आहे तो कुठूनही धावत येतो. बघा, आमच्याकडे अशी काही मुलं आहेत, तो हा नितीन, काही पण सांगा काम, लगेच सेवेला तयार. अरे आमचं हे संपलंय, लगेच ब्लिंकिटवरून मागवून देतो आम्हाला. अरे काय, 10 मिनिटात वस्तू आली हातात. म्हणजे सेवेची संधी जरा पण सोडत नाही. आज तर तुम्हाला सांगू, आज वर्किंग होतं आज. तर फक्त तो राजू आणि तो रवींद्र 2च मुलं होती इथे. मी घरून सगळ्यांना फोन करत होती, किती मुलं आली आहेत रे, कोण आलेलं नाही आहे. आता सगळ्यांचं इयर एंडिंग होतं आणि शिवाय सगळ्यांना आज ऑफिस होतं, पुष्कळ मुलं गैरहजर होती आज. तर राजूला मी म्हटलं, तू आता एकटा काय करणार, म्हटलं काही नाही, होऊन जाईल सगळं, तुम्ही नका काळजी करू, महाराज पाठवतील कोणाला तरी. आणि हळूहळू एक मुलं आली आणि बाबूंनी ती 2-4 मुलं होती नेमलेली, फुलांचं सगळं करणारी. त्यांनी त्यांचं काम केलं, यांनी यांचं काम केलं. आता त्यांना करायला तर यांनी आधी सगळं जोडून तर द्यायला पाहिजे ना स्टेज. पण ती सुद्धा तयारी या मुलांची आहे की कोणी नाही आलं तरी जेवण खोलीत तर 3 का 4 मुलं होती फक्त. आणि म्हटलं जेवण काय करणार तुम्ही. मी या ताईनं फोन केला, प्रभूच्या आईला, म्हटलं तुमचे 4 लेडीज पाठवून द्या. 3 मुलं काय करणार, भाजी कापणार का बाकीचं भात करणार का काय करणार. पण डगमगत नाही हे मला सांगायचं, त्यांच्या नावाने टाळ्या वाजवायचा.
का डगमगत नाहीत? गुरुलिंग महाराजांनी सगळ्या संतांनी सांगितले चिंता करू नका, करा करा. त्याने मला उत्तर दिलं, काही काळजी करू नका आई, सगळं होईल बरोबर. हळूहळू मग तो बाबू आला, तो दुसरी मुलं आली, सगळं काम झालं आमचं. आणि या सगळ्यांच्याकडे काठी टोचायला मी लवकर आले. मी आरडाओरडी चालू केली, पटापट काम होतं. आणि मी मला पाहिजे त्या पद्धतीने काम करून घेते. असो, तर सांगायचं तात्पर्य काय आहे की गुरुलिंग महाराजांनी जे सांगितले, चिंता करू नका, करायची असेल तर परमार्थाची करा. की अजून मी परमार्थ किती जास्त वर्ष करू शकते. म्हणून इथे त्यांनी सेवेवर पण भर दिलाय की तुम्ही सेवा जर करायची असेल साधू संतांची, कुठल्या महंतांची, ब्रह्मज्ञानी संतांची, मनापासून करा, कंटाळून करू नका. अशी त्यांनी 7, 8, 10 हे दिलेले आहेत, नंबर वाईज लिहिलेलं आहे त्यांनी की जे काय करायचं असेल सेवा ती मनापासून करा. कोण करतंय म्हणून नाही, मला आनंद होतो म्हणून मी करतोय. आता मी महाराजांच्याकडे इतकी 48 वर्ष राहिली, मला आनंद मिळत होता म्हणून. महाराजांनी सिलेक्शन केलं हा भाग वेगळा, पण त्यांनी सिलेक्शन करून सुद्धा मला आवडत होतं म्हणून मी राहिले. माझ्या आनंदासाठी. आपला स्वार्थ आहे लक्षात ठेवा. आपण इथे प्रत्येकजण कशासाठी येतो? स्वतःच्या आनंदासाठी येतो. आपला आनंद कमी होता कामा नये, तो वाढला पाहिजे, तो आपल्या हातात आहे. म्हणून त्यांनी सांगितलंय बाकीच्या ठिकाणी लक्ष न घालता परमार्थाकडे लक्ष द्या आणि हा परमार्थ तुम्ही वाढवा. म्हणून जेणे परमार्थ ओळखला तेणे जन्म सार्थक केला, येर तो पापी जन्मला कुलक्षया कारणे. मी नाही म्हणत, रामदास स्वामी म्हणतात. परमार्थाला जास्त मार्क द्यायला पाहिजे, तुम्ही त्याच्यासाठी धावत यायला पाहिजे. तुमच्या मुलांना पण सांगावं लागतं, अरे या रे या रे अरे काय या रे या रे, एवढे मोठे झालं, 27 वर्षाच्या वरती झालं, तुम्हाला सांगायला लागतं या रे या रे म्हणून. स्वतःहून यायला पाहिजे त्यांनी. मी महाराजांना सांगितलं, तुम्ही मला लहानपणी का नाही घेतलं? 7, 8 वर्षाची असताना मी आता कुठे पोहोचले असते. म्हणजे बघा, मी महाराजांना हे किती वेळा वाक्य बोलली, तुम्ही मला लवकर घ्यायला पाहिजे, तुम्ही शिकली नसते, तुमच्याजवळच राहिली असते आणि आता निश्चयामध्ये आणखी पुढे गेली असती. तर महाराज म्हणाले, पण तू शिकली म्हणून तर तुला आता ज्ञानेश्वरी, दासबोध वगैरे सगळं कळतं. मी तुला शिकवलं का प्रवचन करायचं? तू शिकली, तुला आत ते आवडत होतं म्हणून तू माझ्या प्रवचनचे माझे विचार सगळे ऐकले, आत्मसात केले, तू सांगितले. म्हणजे ही जी आवड आहे, ही आवड आपल्याला पाहिजे ना, की कोणी निर्माण करायची तुमच्यामध्ये. मास्तर शिकवायचं काम करतात, पुढे अभ्यास तर तुम्हीच करायचा आहे ना. असो, तर हे जे जिथे संतांनी म्हटलंय, जहाँ सत्संग होता है वहाँ पर नित्य जाओ तुम, वहाँ पर नित्य जाओ तुम. हमें फुर्सत नहीं मिलती ऐसा टाइम गवाओ तुम. ऐसा म्हणजे काय सांगितलं त्यांनी की आम्हाला फुर्सत नाही असं सांगू नका. जो मौका मिळाला तो घ्या ताब्यात. आणि त्यांनी काय सांगितलं पुढे की डुबकी मारा आतमध्ये, सत्संगात जाऊन नाही. त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आत डुबकी मारा, आत तुम्हाला दिसेल. डोळ्यासमोर जर तुम्ही बंद केलं आणि आत्म्याचं स्मरण केलं आणि आत्म्याला जर प्रार्थना केली, मला आत्ता ज्योत दाखवा, दाखवतो. डोळ्यासमोर ज्योत दिसायला लागतं तुम्हाला. तुम्ही सांगितलं मला प्रकाश दाखवा, लगेच प्रकाश येतो समोर, बिन लाईटचा. असं मला झालंय म्हणून मी तुम्हाला सांगते, बडाया नाही आहेत. असं आपलं परमार्थामध्ये एक एक पाऊल पुढे गेलं पाहिजे आपण. तुम्ही सांगितलं मला भूत दिसू दे, तर ते पण दिसणार. तुमच्या संकल्पावर अवलंबून आहे, तुम्ही काय संकल्प करता. रामदास स्वामी सांगितलं, सदा सत्य संकल्प जीवी धरावा, सत्याचा संकल्प करा. गुरूंनी देह ठेवला तरी गुरूंचे डोळे बंद करून गुरूंची पावलं तुम्ही आठवू शकता. त्यांचे पाय तसे तसे दिसतील तुम्हाला, पण तुमचं लक्ष तिकडे पाहिजे. म्हणून हे लक्ष आपलं. तर उद्याचा दिवस जो आहे आपला, तो गुरुलिंग जंगम महाराजांची पुण्यतिथीचा दिवस आहे. म्हणजे त्यांनी देह सोडला तो दिवस. म्हणून उद्या सुद्धा आम्ही या ठिकाणी प्रोग्राम करणार आहोत.
तर उद्या पण यायचं आणि आजचा गुरुलिंगम महाराजांचा आणखी जो काही महत्त्वाचा भाग आहे तो तुम्हाला उद्या सांगितला जाईल उद्याच्या कार्यक्रमात, पुण्यतिथीच्या कार्यक्रमात. पण आजचा जो कार्यक्रम होता आपला वाढदिवसाचा, आपला आनंदी आनंद वाटतो, नितीनने 1 दिवसात तो फोटो करून आणला. नव्हता फोटो आमच्याकडे, आम्ही कोणाची पूजा करणार होतो इथे. एका दिवसात त्याने आदल्या दिवशी नाईट करून त्याने फोटो करून आणला. पैसे पण त्याने घेतले ना आमच्याकडून. याला म्हणतात सेवा. सेवेमध्ये कसलीच अपेक्षा ठेवायची नाही, निरपेक्ष सेवा. त्याला फळ जास्त आहे, अपेक्षा ठेवणाऱ्यांना फळं कमी आहेत. निरपेक्ष सेवा केली तर तुमचं फळ बांधलेलं आहे, तुम्हाला निश्चित मिळणार 100%. आता नितीन काय, नितीनच्या तोडीचे सगळे आहेत बरं का इथे. याने सोन्याच्या गळ्यातलं केलं महाराजांना, त्यांनी आणखी केलं दुसऱ्याने, हा आणखी काय काय आमचे इलेक्ट्रिक बिलं वगैरे काय काय भरतो. म्हणजे सेवा चालू आहे प्रत्येकाची. म्हणजे आता इथं नावं घ्यायची म्हटलं तर आपला टाईम संपेल, एवढी मुलांची सेवा आहे. नाही तर तुम्ही म्हणाल काय नितीनच सांगताय, सगळ्या तयारीचे आहेत. ऑफिसला जाऊन नुसते ते सही मारून आले, आम्ही आलो सांगून इथे येऊन हजर झाले आणि इथे पुढचा दिवस घालवला त्यांनी. अशी पुष्कळ मुलं आहेत आमच्याकडे. पण मला काय सांगायचं वाटतं की ही मुलं जर तर हुशार आहेत, पण देणारा किती हुशार असेल, देणाऱ्याला किती काळजी असेल. देणारे महाराज आहेत, महाराजांना सगळं माहिती होतं आधी की हे संप्रदाय चालवायचं तर चांगली मुलं दिली पाहिजेत, त्याच्याशिवाय काय करणार. आमची बाई हुशार आहे पण समोरचे नको का कोणतरी मदत करायला. म्हणून ही सगळी व्यवस्था कोणाकडून आहे, महाराजांच्याकडून आहे. आणि बघा तुम्ही, संतांची एकदा कृपा झाली ना काहीच तुम्हाला कमी पडणार नाही. गुरुलिंग महाराज पण म्हणतात त्यांची कृपा झाली ना काहीच चिंता करू नका, बसल्या जागेवर सगळं मिळेल. पण तुमचा विश्वास तेवढा घट्ट पाहिजे. आणि ते त्यांचे बोल कसे खरे झालेले आहेत भाऊसाहेब महाराजांच्या बाबतीत. आणि भाऊसाहेब यांचे 2-3 महत्त्वाचे मोठे शिष्य आहेत. भाऊसाहेब महाराज, नंतर ते साधूबुवा रघुनाथप्रिय महाराज, तिसरे ते रामभाऊ यारगट्टीकर चिंबडचे. हे जे त्यांचे काही महत्त्वाचे शिष्य आहेत, म्हणजे शिष्य कसा आहे त्याच्यावरून गुरूंची कल्पना येते. हे शिष्यांनी मठ तयार करून शिष्यांना प्रवचनाचे बोध केलेले आहेत. आणि मग ते जर इतके तयारीचे तर गुरु काय तयारीचे असतील. तर तो भाग आपल्याला उद्या बघायचा आहे आणि उद्या आपल्याला पुण्यतिथी साजरी करायची. म्हणून आजचा दिवस आपण आता याच्या पुढे नेहमी गुरुलिंग महाराजांचा प्रोग्राम, वाढदिवस आणि पुण्यतिथी दोन्ही होतील. आणि त्याच्यासाठीच आम्ही फोटो करून ठेवला. आणि त्याच्यासाठी भाऊसाहेब महाराजांचा पण फोटो आम्ही करून ठेवला. त्यांच्या कार्यक्रमाला त्यांचे फोटो आणायचे. असो, पण गुरु ही सगळी तयारी करून घेतात. कधी कधी आमच्याकडे हार कमी असतं, पण कोणीतरी येतं तुमच्यासारखं हार देऊन जातं. त्यांना त्यांची सगळी व्यवस्था करावी लागतं. असो, तर आजचा कार्यक्रम संपला आहे. तुम्ही सगळ्यांनी आपण छान वाढदिवस साजरा केला, केक कापला आणि महाराजांच्या पुन्हा त्यांचे विचार आपण ऐकले. आणि विचार ऐकल्यानंतर घरी गेल्यावर पुन्हा एकदा झोपल्यानंतर आपण विचारांची उजळणी केली पाहिजे. का तर पुन्हा बॅटरी चार्ज होईल. नाही तर इथून गेल्यावर तुम्हाला माहिती आहे, मी सांगितलं आहे, चप्पल घालताना उद्या काय भाजी करायची चालू होतं, लक्षात ठेवा. पण रात्री आपल्याला पुन्हा आपली इथली कॅसेट आपल्याला पुन्हा ऐकता येते की काय पॉईंट आईने सांगितले होते. आणि मी जे ते वाचले तर माझी पण बॅटरी चार्ज झाली. असो, तर आता जर उद्याचं आपलं पुण्यतिथीला जे महाराजांचं महत्त्वाचं आहे ते उद्या मी सांगणार आहे. तर उद्या सगळ्यांनी हजर